जय जिजाऊ मित्रांनो, मी रामेश्वर बदाने पुन्हा एकदा तुमचं गड किल्ले मोहीममध्ये स्वागत करतो। आणि आज आपण आहोत महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त किल्ले ज्या भूमीमध्ये आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये आहेत, तो नाशिक जिल्हा। आणि ज्या किल्ल्याच्या पायथ्याशी आपण उभा आहोत तो किल्ला म्हणजे ज्याने औरंगजेबच्या महाबलाढ्य सैन्याला 5.5 वर्ष झुंजवलं, तो किल्ला म्हणजे संभाजीराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार रामशेज किल्ला। आणि आपण आज जाणार आहोत रामशेज किल्ल्यावरती। रामशेज किल्ल्याचा इतिहास, रामशेज किल्ल्यावर असलेली स्थळं आणि रामशेज किल्ल्याची भौगोलिक माहिती आपण आजच्या या टूरमध्ये घेणार आहोत। तर चला सोबत जाऊया किल्ले रामशेज किल्ला। जय जिजाऊ मित्रांनो, आपण रामशेज किल्ल्याच्या उत्तर बाजूकडनं या ठिकाणी चढायला सुरुवात केली होती। साधारणतः 40 ते 45 मिनिटांमध्ये आपण पायथ्यापासून तर किल्ल्याच्या महादरवाजापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये, जंगलांमध्ये, दऱ्या कोपऱ्यांमध्ये असणाऱ्या अनेक किल्ल्यांचा भौगोलिक इतिहास आहे। राजगड असेल, रायगड असेल किंवा प्रतापगड असेल, महाराष्ट्रातील दुर्गम असे ठिकाणी असलेले हे किल्ले, यांचा पराक्रमाचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। परंतु रामशेज हा किल्ला मात्र भौगोलिक दृष्टिकोनातून कुठल्याही दऱ्याखोऱ्यात किंवा जंगलात आढळत नाही। तर हा सपाट मैदानावर असलेला, नाशिकपासून अवघा 15 ते 20 किलोमीटरवर असलेला हा किल्ला, मध्यम उंचीचा किल्ला, साधारण पाऊण ते 1 तासामध्ये आपण किल्ल्यावरती पोहोचू शकतो। अशा ह्या मध्यम उंचीच्या किल्ल्याचा सुद्धा स्वतःचा वैयक्तिक असा दीप्तिमान असा इतिहास आहे। तो म्हणजे औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याशी 5.5 वर्ष हा किल्ला कसा झुंजला, याचं थोडक्यात वर्णन आपण करणार आहोत। त्या अगोदर किल्ल्याची प्राथमिक माहिती म्हणजे किल्ल्याला असलेला हा महादरवाजा, आणि किल्ल्याच्या वरच्या बाजूला दिसतोय त्याला गुप्त दरवाजा असं म्हणतात। तर काही ठिकाणी त्याचा उल्लेख गुप्त दरवाजा म्हणून सुद्धा आहे, कारण की त्याला कातडमध्ये कोरलेला दरवाजा आतल्या बाजूने आपण वरती गेल्यानंतर पाहणारच आहोत। यानंतर आपण आता किल्ल्यावरती जात असताना या रस्त्याने किल्ल्याचा महादरवाजा आहे, आणि समोर जे तुम्हाला दिसतंय ते प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे। या किल्ल्याला रामशेज नाव पडलं याच्या मागे सुद्धा एक आख्यायिका आहे की प्रभू रामचंद्र जेव्हा नाशिकमध्ये वास्तव्याला होते तेव्हा त्यांचा काही काळ या रामशेज किल्ल्यावरती गेला। त्यांचं विश्रांतीचं ठिकाण, प्रभू रामचंद्रांच्या विश्रांतीचं ठिकाण म्हणून त्याला रामशेज असं नाव मिळालं। आणि ह्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच प्रभू रामचंद्रांचं आणि प्रभू दत्तांचं या ठिकाणी मंदिर आहे। ते मंदिराचं आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि पुढे किल्ल्यावरती जाणार आहोत। चला, प्रभू रामचंद्रांचं हे मंदिर आहे रामशेज किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या जवळच। या ठिकाणी देवीची एक मूर्ती आहे, प्रभू दत्तांची देखील मूर्ती आहे, आणि प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि माता सीतेचं या ठिकाणी आदिस्थान आहे। आणि त्याचबरोबर या मंदिराच्या खालच्या बाजूला पाण्याचं एक टाके सुद्धा आहे, ज्यामध्ये आजही आपण स्वच्छ असं पाण्याचं टाके या ठिकाणी पाहू शकतो। त्या काळामध्ये पिण्याच्या पाण्याचा एक महत्त्वाचा स्रोत म्हणून याचा निश्चित वापर झाला। मित्रांनो, किल्ल्यावर पोहोचण्यासाठी 2 दरवाजे आहेत। महादरवाजा हा गुप्त दरवाजा म्हणून ओळखला जातो, आणि हा दुसरा दरवाजा ज्याच्या तटबंदी किंवा बुरुज आज ढासळलेला आपल्याला आढळतो, आणि त्याच अवशेष असलेल्या दरवाजाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी रामशेज किल्ल्यावरती प्रवेश करतो। मित्रांनो, किल्ल्यावरच्या एक वास्तू आपण या ठिकाणी पाहतो। आता किल्ल्याच्या दक्षिण बाजूमध्ये एका धान्य कोठाराकडे जाणारा एक रस्ता आहे। त्या रस्त्यावरती असलेल्या कमानी तुम्ही पाहू शकतात। या दगडी चिरांमध्ये केलेल्या बांधकामाच्या या कमानी आहेत, आणि या कमानीच्या दरवाजातून खाली उतरत असताना आपण पोहोचतो ते किल्ल्याच्या दक्षिण बाजूला असलेल्या या कोठाराजवळ। मित्रांनो, आपल्या शिवकालखंडामध्ये बांधकामासाठी वापरत असलेल्या दगडांच्या चिरा कशा पद्धतीने काढल्या जात होत्या त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहू शकतो। या दगडाचे जे तुकडे तुम्ही दिसतायत, या चिरांचा उपयोग किल्ल्याच्या बांधकामासाठी केला जात असावा। आणि चिरा पाडण्याची पद्धत सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की दगडांवर कशा पद्धतीने अपूर्ण काम या ठिकाणी झालेलं आहे। ते काम कशा पद्धतीने ते लोक करत असतील त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपण या ठिकाणी पाहू शकतो। आता या टाक्यांचा वापर
निश्चितपणे हा धान्य कोठार म्हणून असावं. किल्ल्याच्या इतिहासामध्ये अनेक इतिहासकार याला दारू कोठार म्हणून सुद्धा याचा उपयोग होत असावा अशी शंका उपलब्ध करतात. परंतु किल्ल्याच्या दक्षिण बाजूला असलेला एक कोठार अगदी किल्ल्याच्या तटाच्या जवळ आहे आणि आजपर्यंत आपण किल्ल्याचे जेवढेही किल्ले पाहिलेले असतील त्याच्यात दारू कोठार हे कधी किल्ल्याच्या तटाच्या जवळ नसावं आणि नसतंच. याचं कारण म्हणजे तोफावर होणारा तोफगोळ्यांचा मारा त्या दारू कोठारापासून वाचवण्यात यावा म्हणून ते किल्ल्याच्या कधी तटबंदीला नसतं. म्हणून निश्चितच याचा वापर धान्य कोठार म्हणून केला जात असावा. मित्रांनो, आपण आता किल्ल्याच्या पूर्व बाजूला आलेलो आहोत. जी किल्ल्याची माची आहे तिथून तुम्ही पाहू शकता की किल्ल्याचा बाले किल्ला जो आहे किल्ल्याच्या पश्चिम बाजूला आहे आणि आता ज्या ठिकाणी आपण उभे आहोत ती किल्ल्याची माची पूर्व दिशेला खाली आशावाडी गावातून आपण जो किल्ल्याची बाजू पाहत होतो तीची बाजू, या बाजूला किल्ल्यावरती असलेला एखाद्या बुरुजाचे अवशेष या ठिकाणी आपण पाहू शकता. या किल्ल्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यावर आता बांधकामात कुठल्याही प्रकारच्या वास्तू आपल्याला दिसत नाही. किल्ल्यावरती बुरुज किंवा किल्ल्याची तटबंदी आपल्याला दिसत नाही. याचं महत्वाचं कारण म्हणजे हा किल्ला चहूबाजूने कातरकडा असलेला किल्ला आहे, ज्याचं तुम्ही फोटोमध्ये सुद्धा पाहू शकता किंवा समोर बाले किल्ल्याला असलेला कातरकडा पाहू शकतात. रायगडला ज्या पद्धतीने चारी बाजूने कातरकडा आहे त्यामुळे रायगडला तटबंदीची जशी गरज पडली नाही तशी कदाचित मोठ्या तटबंदीची आणि बुरुजाची गरज या किल्ल्याला भासली नसावी. कारण की कातरकडा हा या किल्ल्याच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून असलेली उत्तम बाजू होती. या बाजूला तुम्ही झेंडा बुरुज, शिवप्रेमींनी या ठिकाणी उभारलेला स्वराज्याचा भगवा झेंडा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. बांधकामाचे अवशेष आपल्याला पाहू शकतात. मित्रांनो, छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यावरती पाण्याचं खूप महत्व आहे. रामचंद्रपंत अमात्यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवरायांच्या आज्ञापत्रामध्ये सुद्धा रामचंद्रपंत अमात्य म्हणतात की उदक पाहून किल्ला बांधावा. एखाद्या ठिकाणी पाण्याचा एखादा झरा असेल तर भांडणाच्या कालखंडामध्ये भांड्यांचे आवाज जाऊन तो झरा आटेल आणि नंतरच्या कालखंडामध्ये किल्ल्याला अपाय होईल अशा पद्धतीचं वर्णन त्या ठिकाणी आहे. म्हणून छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांचं वैशिष्ट्यच हे सांगता येतं की महाराष्ट्रामध्ये गड किल्ल्याच्या पायथ्याशी कितीही मोठा दुष्काळ पडला तरी स्वराज्याच्या गड किल्ल्यावरती मात्र 12ही महिने पाणी आपल्याला उपलब्ध असतं. आणि या ठिकाणी आपण अनेक पाण्याच्या टाक्या पाहू शकता. मित्रांनो, ही जी टाकी दिसते तुम्हाला ही टाकी पाण्याची टाकी नसावी, कारण की गडावरती ज्या कोरीव कामामध्ये बांधलेल्या टाक्या या सगळ्या पाण्यासाठीच वापरल्या जातात असं नाही. तर या टाक्यामध्ये तुपाचा भांडार असेल, तूप साठवलं जात असेल किंवा तेल असेल, जे तेलाचा उपयोग शत्रू पक्षाला जाळून मारण्यासाठी भाजण्यासाठी केला जात असेल तर स्वराज्यामध्ये तुपाचं खूप महत्व होतं. अक्षरशः 5-5, 7-7 वर्ष साठवलेलं तूप अशा ह्या कातळ टाक्यामध्ये साठवलेलं तूप असायचं आणि या टाक्यामध्ये ते 7-7 वर्ष साठवलेलं तूप हे स्वराज्यातील सैनिकांच्या जखमा बऱ्या करण्यासाठी औषध म्हणून वापरलं जायचं. ह्याच टाक्याच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी तुम्हाला बांधकाम दिसतंय. म्हणजे ही टाकी आता दिसते तशा त्या पद्धतीने त्यावेळेस खुल्या पद्धतीची नसेल तर हिच्यावरती लाकडाचं बांधकाम करून हिला झाकलं जायचे, म्हणजे ऊन, वारा, पाऊस यापासून या टाकीमध्ये ठेवलेल्या पदार्थाचं त्या ठिकाणी संरक्षण करता यावं म्हणून अशा पद्धतीचं बांधकामचं अवशेष आपल्याला या ठिकाणी या किल्ल्याच्या माचीवरती आपण पाहू शकतात. ही जुनी टाकी आणि त्याच्यावर असलेले बांधकामचे अवशेष आहेत. त्याच पद्धतीने एखाद्या वाड्याच्या बांधकामाचे अवशेष या ठिकाणी आपण पाहू शकतो. आता आपण किल्ल्याच्या बाले किल्ल्याकडे जाऊया आणि किल्ल्याची पुढील माहिती घेऊया. जय जय मित्रांनो, किल्ल्याच्या महादरवाजाच्या मुखाजवळ आपण या ठिकाणी आता आहोत. गेली 5.5 वर्ष हा किल्ला कशा पद्धतीने झुंजला याचा थोडक्यात इतिहास तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे की जेणेकरून या किल्ल्याचं वैशिष्ट्य आपल्याला सगळ्यांच्या लक्षात येईल. 1681 मध्ये औरंगजेब जेव्हा बऱ्हाणपूरला आला, हे स्वराज्य जिंकायचं आणि स्वराज्याच्या सोबत आदिलशाही आणि कुतुबशाही सुद्धा नष्ट करायची असा विचार औरंगजेबच्या मनामध्ये जेव्हा होता आणि बऱ्हाणपूर नंतर 1681च्या मध्यामध्ये औरंगजेब औरंगाबादला जेव्हा त्याची छावणी पोहोचली तेव्हा औरंगाबादच्या दरबारामध्ये औरंगजेबने ठरवलं की आता स्वराज्यावरती घाला घालायचा आणि स्वराज्याच्या वरती घाला घालत असताना स्वराज्याचा पहिला किल्ला कोणता जिंकायचा असेल तो किल्ला निवडला गेला हा नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ला. खरं म्हणजे रामशेज किल्ला हा राजगड सारखा उंचावरचा दुर्गम भागामध्ये असलेला किल्ला नव्हता. म्हणून हा किल्ला सहज जिंकता येईल अशा अपेक्षेने औरंगजेबाने स्वराज्याचा पहिला किल्ला जिंकण्याचा निर्धार केला होता. तो औरंगजेब शहाबुद्दीन खान
हा औरंगजेबचा मोठा सेनापती 10,000चं सैन्य घेऊन हा किल्ला 2 दिवस 4 दिवसात जिंकून येतो. एवढ्या मोठ्या बढाया मारून औरंगाबादहून निघाला. त्यावेळेस मित्रांनो किल्ल्यावरती फक्त 600 लोकांची रसद होती आणि त्या अवघ्या 600 लोकांच्या शिबंदी सोबत छत्रपती संभाजीराजांच्या या किल्लेदारांनी शहाबुद्दीन खानाच्या 10,000 सैन्यानिशी या किल्ल्याला लढा दिला. शहाबुद्दीन खानाने या किल्ल्यावरती जेव्हा वेढा दिला मित्रांनो, तर या लढाई खूप दीर्घ कालापर्यंत चालली. एवढा मोठा 5.5 वर्ष लढाचा संघर्ष महाराष्ट्रातील कुठल्याही किल्ल्याच्या इतिहासामध्ये नोंद नाही. आणि दुसरं म्हणजे शहाबुद्दीन खानाने या किल्ल्यावरती चढाई करत असताना जे युद्धतंत्राचा वापर केला ते युद्धतंत्र महाराष्ट्राच्या स्वराज्याच्या कुठल्याही लढ्यात यापूर्वी वापरलं गेलं नव्हतं. ते युद्धतंत्र म्हणजे शहाबुद्दीन खानाने या किल्ल्यावरती तोफांचा मारा करण्यासाठी या किल्ल्याच्या उंचीचा लाकडाचा दमदमा, लाकडाचा बुरुज, ज्याला आपण दमदमा असं म्हटलं जातं, लाकडाचा बुरुज म्हटलं जातं, तो लाकडाचा बुरुज उभारला आणि त्या बुरुजावरती तोफा ठेवून या किल्ल्यावरती तोफाचा मारा केला गेला. अशा पद्धतीची लढाई स्वराज्याच्या भूमीवरती आजपर्यंत कुठेही लढली गेली नव्हती. परंतु अवघ्या 600 मावळ्यांच्या शिबंदीसह किल्लेदाराने तो बुरुज ढासळला. आणि मित्रांनो, शहाबुद्दीन खानाने 2 वर्ष हा किल्ला लढून सुद्धा त्याच्या हातात आलं नाही. औरंगजेबाने शहाबुद्दीन खानाला परत बोलवलं आणि बहादूर खान कोकलताज, मोहम्मद कोकलताज त्याचं नाव आहे. कोकलताज हा शब्द जो आहे हा फारसी शब्द आहे. याचा अर्थ होतो दूध भाऊ. औरंगजेबचा दूध भाऊ बहादूर खान कोकलताज, त्याच बहादूर खान कोकलताजला या ठिकाणी 15,000 सैन्यानिशी पुन्हा एकदा या ठिकाणी वेढा टाकण्यास पाठवण्यात आलं. आणि मित्रांनो, या किल्ल्यावरचा युद्धाचा दुसरा महत्वाचा विषय म्हणजे या किल्ल्यावरती कुठल्याही पद्धतीची तोफ त्यावेळेस उपलब्ध नव्हती. आणि या किल्ल्यावरती स्वराज्याच्या आतापर्यंत झालेल्या लढाईतील सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे लाकडांच्या तोफा बनवून त्याच्यावर चामड्याचं आवरण चढवून किल्लेदाराने तोफा बनवून त्या तोफांचा वापर त्या लढाईमध्ये केला. बहादूर खान कोकलताजने सुद्धा या किल्ल्याला वेढा दिला. त्याचवेळी संभाजीराजांचे शूरसेनापती रूपाजी भोसले त्यांच्या 10,000 सैन्यानिशी या किल्ल्याच्या मदतीसाठी आले आणि रूपाजी भोसल्यांनी इथूनच जवळ असलेल्या त्र्यंबकच्या किल्ल्यावरतून रसद या किल्ल्यावरती पोहोचवली. या किल्ल्यावरती अन्नधान्य पोहोचलं. 1,000 सैन्याची रसद या किल्ल्यावरती पोहोचवण्यास रूपाजी भोसले यशस्वी झाले. आणि रूपाजी भोसल्यांनी मोहम्मद कोकलताजला नाशिकहून येणारी रसद अनेक वेळा रस्त्यातच मारली आणि कोकलताजला सुद्धा हा किल्ला जिंकता आला नाही. आणि दुसरीकडे जर इतिहास तुम्ही पाहिला तर स्वराज्याचा एक किल्ला औरंगजेबाला 1682 ते 1687 5-6 वर्षे जिंकता आला नाही. आणि ह्याच कालावधीमध्ये औरंगजेबाने कुतुबशाही, आदिलशाही सगळ्या मोठमोठ्या स्वराज्य नष्ट केले. आणि आदिलशाही, कुतुबशाही नष्ट होत असताना या स्वराज्याच्या रामशेज नावाचा मध्यम उंचीचा किल्ला मात्र गेल्या 5.5 वर्षामध्ये औरंगजेबला घेता आला नाही. याची नोंद जगाच्या इतिहासामध्ये झालेली आहे. आणि तिसरं वैशिष्ट्य आहे किल्ल्याचं म्हणजे आता मी ज्या ठिकाणी उभा आहे मित्रांनो, याला चिलखती बुरुज किंवा दुहेरी तटबंदी असं म्हणतात. जर अशा पद्धतीचा दुहेरी तटबंदी असलेला बुरुज असला तर त्याला चिलखती बुरुज असं म्हटलं जातं. आणि अशा पद्धतीची दुहेरी तटबंदी असलेला बुरुज असला तर त्याला दुहेरी बुरुज म्हटलं जातं. या बुरुजाचा इतिहास तुम्हाला राजगडाच्या बांधकामावर लक्षात येईल. राजगडावर जेव्हा चिलखती बुरुज आणि तटबंदी असलेल्या दुहेरी तटबंदी असलेल्या तटबंदी आपण पाहतो तर मित्रांनो तुम्हाला लक्षात येईल की 600 मावळ्यांनी हा किल्ला 550 वर्षे कसा लढवला असेल तर त्या मागे संरक्षणात्मक दृष्टिकोनातून असलेलं महत्व आहे. ते महत्व म्हणजे या किल्ल्याला असलेली ही दुहेरी तटबंदी. वर चढण्यासाठी पायऱ्या सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. अशा मित्रांनो, हा जो दिसतोय तुम्हाला किल्ल्यावरती असलेला हा चुन्याचा घाणा आहे. हा चुन्याचा घाणा माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विजयदुर्ग किल्ल्यावरती मी तुम्हाला दाखवला होता. त्याच पद्धतीचा हा चुन्याचा घाणा आहे. महाराष्ट्राच्या अनेक किल्ल्यावरती हा आपल्याला आढळतो. मित्रांनो, आता या ठिकाणी आपण पाहू शकतो चुन्याचा हा महादरवाजा. महादरवाजाचं बांधकाम चिऱ्याचं बांधकाम नसून दगडामध्ये कोरलेला कातळकरा असलेला हा महादरवाजा आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे याचं बांधकाम केलेलं नाही तर हा पूर्ण दगड कोरून तयार केलेला आहे. महादरवाजाचं तुम्ही कमान या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी दरवाजाच्या खालच्या बाजूला जाण्यासाठी एक गुप्त दरवाजा आहे, तोही तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि या बाजूने तुम्ही पाहिलं तर या दरवाजाचं कोरीव काम, नक्षीकाम सुद्धा आखीव नसून तर एका खडकामध्ये कोरलेलं तुम्हाला पाहता येईल. आणि खडकामध्ये कोरलेल्या कामाचं या ठिकाणी अवशेष सुद्धा आपल्याला दिसतात. तशा पद्धतीचं नक्षीकाम या ठिकाणी या महादरवाजाचं आहे. आणि वैशिष्ट्यपूर्ण दरवाजा आहे की खूप कमी किल्ल्यांवरती हे पाहायला मिळतं.
महादरवाजा हा बांधलेल्या स्वरूपात आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतो, पण कोरीव महादरवाजा तर मी त्याचं वर्णन निश्चितच अजिंठा वेरूळच्या कैलास लेण्याशी करेल, की जे कैलास लेणे पूर्ण दगडामध्ये कोरीव होती. आणि हा तो गुप्त दरवाजा मित्रांनो, त्याचं नाव म्हटलं जातं की महादरवाजाच्या पुढे या साईडलाही रस्ता आहे आणि हा गुप्त दरवाजा या ठिकाणी तुम्ही खाली पाहू शकता. तर ह्या बाजूने याचा उपयोग काय होत असेल तर खूप छोटासा रस्ता आहे. इथून तर सैनिकांच्या येण्याचं जाण्याचं ठिकाण राहू शकणार नाही. त्यांना रसद पुरवण्यासाठी किल्ल्याचा दरवाजा न उघडता रसद पुरवण्याचं सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम या किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळतं. विशेष आनंद होतो की आज सहकुटुंब सहपरिवार या किल्ल्याला भेट देण्यासाठी मी आलो आणि माझ्यासोबत तुम्ही सगळे आजपर्यंत अनेक गडकिल्ले आपण गडकिल्ले मोहीम अंतर्गत यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून अनेक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले. तर मला अभिमानाची गोष्ट आहे की औरंगजेबाला बलाढ्य सैनिकांचा होता, हा किल्ला लढाई करून शेवटपर्यंत जिंकता आला नाही आणि याचं श्रेय या किल्ल्यासाठी लढणाऱ्या त्या सर्व इतिहासाच्या पानावर अज्ञात असलेल्या 600 मावळे आणि तो भीम पराक्रमी असलेला किल्ल्याच्या सेनापती यांना नमन करून यांना अभिवादन करून तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. या पुढचे किल्ल्या मोहीमवरती अनेक किल्ल्यांची माहिती आपण घेणारच आहोत. तोपर्यंत धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.